हाडांचा आणि सांध्यांचा जो त्रास आहे तर तो फक्त ज्येष्ठ नागरिकांपुरता राहिलेला नाहीये. त्याची सुरुवात आता खूप तरुण वयामध्ये मुलांना व्हायला लागली. काय कारण असेल? व्यायामाचा अभाव आणि बदललेली जीवनशैली किंवा आजकाल IT मध्ये वगैरे जॉब करणारी जी मुलं आहेत ते 8-8, 9-9 तास लॅपटॉपच्या समोर बैठं काम करत असतात. सतत बसून बसून पोश्चर बिघडून जात आहे. वजन वाढायला कारणीभूत ठरते आणि त्यामुळे जे वजन वाढलंय, जे काही त्रास 50-60 नंतर व्हायचे ते आता 30-35 या होय. वयात सुद्धा दिसून बऱ्याच वेळेला महिला असं म्हणतात की मी दिवसभर एवढी काम करते की मला व्यायामाची वेगळी गरजच नाही, हम्म, हम्म, इतकं मला काम असतं. बऱ्याच वेळा चालना फिरण्याच्या व्यायामाला पूर्णपणे दुर्लक्षित केलं जातं. हा. जिमचा एक्सरसाइज केला म्हणजे व्यायाम झाला. मग त्यांना खरं चालण्याची किंवा वेगळ्या व्यायामाची गरज नाही असं हो, वाटतं? नक्कीच गरज आहे. अशा कुठली स्टेज आहे की ज्या वेळेला आपण घरगुती उपाय न करता तज्ञाचा सल्ला घ्या? चालता फिरता सुद्धा हाड फ्रॅक्चर होऊ शकतं. चुकून चालता चालता पडलं तरी बऱ्याचशाच महिलांमध्ये फ्रॅक्चर घडतंय. हो. तर त्याच्यासाठी तुम्ही वेळोवेळी स्वतःची तपासणी करून घेणं फार गरजेचं. बऱ्याच वेळा पेशंट ऑपरेशन करतात पण फिजिओथेरपीकडे दुर्लक्ष करतात. इन द सेन्स ते एक्सरसाइजकडे दुर्लक्ष करतात. सेरेब्रल पार्सी या आजाराबद्दल अलीकडे खूप ऐकायला मिळतं. नेमका हा आजार काय आहे? जन्माच्या वेळेस जर बाळ गुदमरलं किंवा लहानपणी जर बाळाला काचेमध्ये ठेवावं लागलं, त्याला कावीळ वगैरे झाली, तर अशा वेळेस मुलांची बौद्धिक आणि शारीरिक वाढ खुंटावते. बऱ्याच वेळा पॅरेंट्स काय करतात की मी माझ्या मुलासाठी सगळं करेन, पण ते 15-16 वर्षापर्यंत ठीक आहे, पण 15-16 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन फिरणं शक्य नाहीये. योग्य पद्धतीनं सल्ला जर फॉलो केला तर तुम्ही आजारही बरा करू शकता आणि आजारापासून दूरही राहू शकता. पाटील पाटील घेऊन आला पाटील की. Presented by Bakey's Bakery. नमस्कार, मी शैलेंद्र पाटील. बेकीज बेकरीच्या पाटीलकी या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आजची जीवनशैली एवढी धकाधकीची झाली आहे, एवढी वेगवान झाली आहे की आपलं शरीर आतून तितकं सक्षम आहे का असा प्रश्न पडतो. कारणच तसं आहे. मोबाईलचा तासनतास होणारा वापर, आधुनिक जीवनशैली, खाण्यापाण्याची आबाळ आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या स्नायूंवर आणि हाडांवरती होत असतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये असे व्यक्तिमत्व आलेलं आहे ज्यांनी या क्षेत्रामध्ये दीर्घकाळ काम केलंय, आजही ते करत आहेत. ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपिस्ट डॉक्टर मनोज कुमार कांबळे सर. कांबळे सर, तुमचं पाटीलकी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार सर, तुम्हाला मला असा पहिला प्रश्न विचारायचा आहे की हाडांचा आणि सांध्यांचा जो त्रास आहे तर तो फक्त ज्येष्ठ नागरिकांपुरता राहिलेला नाहीये. त्याची सुरुवात आता खूप तरुण वयामध्ये मुलांना व्हायला लागली. काय कारण असेल? व्यायामाचा अभाव आणि बदललेली जीवनशैली. आधीच्या काळात माणसं चालून फिरून असायची आणि वजनाची कामं ही सदैव करत असायची. आताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वाहनांचा वापर जास्त वाढलाय. कुठं जरी जायचं असेल तरी चालणं हे प्रमाण फार कमी झालंय आणि चालण्याचा अभाव असल्यामुळे प्रत्येक जॉईंट म्हणा किंवा लिगामेंट्स म्हणा हे तरुण वयातच वीक होऊ लागले. त्याचप्रमाणे बैठा जॉब हाही एक कारण आहे. किंवा आजकाल IT मध्ये वगैरे जॉब करणारी जी मुलं आहेत ते 8-8, 9-9 तास लॅपटॉपच्या समोर बैठं काम करत असतात. सतत बसून बसून पोश्चर बिघडून जात आहे. वजन वाढायला कारणीभूत ठरते आणि त्यामुळे जे वजन वाढलंय, जे काही त्रास 50-60 नंतर व्हायचे ते आता 30-35 या वयात सुद्धा दिसून येऊ लागलेत. याला काय करायला पाहिजे आताच्या पिढीला? व्यायामाचा अभाव हा सगळ्यात महत्वाचं कारण आहे. तुम्ही जर नियमित व्यायाम करत असाल, तुमची जीवनशैली तुम्ही कशी ऍडजस्ट करताय याच्यावर हे सगळं महत्व अवलंबून आहे. नियमित व्यायाम करणं, चालणं फिरणं आणि कामाच्या दरम्यान इंटरप्ट उठून थोडंसं व्यायाम वगैरे करणं किंवा थोडंसं चालून फिरून येणं हे महत्वाचं आहे. एक सलग बैठक काम केल्यामुळे बराचसा परिणाम वाढतोय खराब होण्यासाठी. सर, अलीकडे एक नाव खूप ऐकायला मिळतं, फ्रोजन शोल्डर. हा फक्त खांदेदुखीचा त्रास आहे का? बऱ्याच वेळेला लोक त्याच्याकडे खांदेदुखीचा त्रास म्हणून दुर्लक्ष करतात. हा, तर फ्रोझन शोल्डर हा आजार शक्यतो बैठक काम करणाऱ्या किंवा डायबिटिक पेशंट्समध्ये प्रोन आहे. या आजारामध्ये खांद्याचे जे स्नायू असतात ते ताठरतात किंवा त्यांची जी फ्लेक्झिबिलिटी असते ती कमी होते. त्यामुळे ऍक्टिव्हिटीज करताना पेन होतं. बेसिकली पेशंट्स किंवा रुग्णांचं जे काही बघण्याचा दृष्टिकोन आहे ते फक्त दुखतं या बाजूनच होत आहे. पण ह्या दुखण्याच्या पाठीमागे हळूहळू सांध्यांची लवचिकता कमी होत असते आणि त्यामुळं मुवमेंट्स करताना रिस्ट्रिक्शन्स यायला सुरुवात होतात. सांध्यांचा आखडलेपणा वाढत जातो आणि मग हालचाली मंदावतात. याला आपण फ्रोझन शोल्डर म्हणतो. फक्त खांदा दुखावणं हे गणित वेगळं,
आणि फ्रोझन शोल्डर हा गणित वेगळा आहे. खांदा दुखण्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे मणक्यामध्ये होणारी झीज, की तिथून जाणारी नस आहे ती दबते आणि त्यामुळे खांदा दुखू शकतो, त्याला आपण रॅडिक्युलोपॅथी म्हणतो. पण फ्रोझन शोल्डर या आजारामध्ये खांद्याच्या सांध्याला पकडणारे जे लिगामेंट्स आहेत ते आकसले जातात आणि त्यामुळे त्यांच्या मुवमेंट्सवर रिस्ट्रिक्शन येतं आणि त्यामुळे पेन वाढतात. फ्रोझन शोल्डरचा साधा काळ म्हणजे बरं होण्याचा काळ जो आहे तो कमीत कमी 1.5 ते 2 महिने ट्रीटमेंट करावी लागते आणि हा प्रोलॉंग ट्रीट करावा लागतो. फ्रोझन शोल्डरकडे जर दुर्लक्ष केलं तर सांधे आखडून राहतात आणि कमीत कमी नाही म्हटलं तरी वर्षभर हा आजार तुम्हाला त्रास देत राहतो. रिस्ट्रिक्शन्स हे कायमस्वरूपी राहतात. फ्रोझन शोल्डरचा जे पेन आहे ते बाकीच्या दुखण्यांपेक्षा जास्तीच असतं आणि मुवमेंट्समध्ये रिस्ट्रिक्शन हे सगळ्यात जास्त अडचणीची बाब आहे फ्रोझन शोल्डरमध्ये. संधिवाताचं त्रासचे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. हा संधिवात अनुवंशिक आहे का जीवनशैलीचा काही परिणाम आहे? संधिवाताचे दोन प्रकार, एक ऑस्टिओआर्थरायटिस आणि एक रिमॅटॉइड आर्थरायटिस. ऑस्टिओआर्थरायटिस जो होतो गुडघ्याची झीज झाल्यामुळे होतोय. गुडघ्याची झीज झाल्यानंतर गुडघ्याच्या आतली जी गादी असते त्याला आपण मेनिस्कस म्हणतो, त्याची झीज होणं आणि त्यानंतर दुखणं येतं त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. मात्र रिमॅटॉइड आर्थरायटिस हा रक्तातून येतो आणि हे बेसिकली अनुवंशिक असतं. म्हणजे आपल्या आईला किंवा मावशीला जर आर्थरायटिस असेल तर तो रिमॅटॉइड आर्थरायटिस पुढे येऊ शकतो. कोविड पासून वर्क फ्रॉम होम हा प्रकार सुरू झाला आणि अजूनही काही ठिकाणी अजून तो कायम आहे. महिलांमध्ये विशेषतः वर्क फ्रॉम होमच्या पद्धतीनं काम करत असताना पाठदुखीचा त्रास संभवतो. तर त्याला बसण्याची काही योग्य पद्धत आहे का की ज्याच्यामुळं हा त्रास आपल्याला टाळता येईल? हो, वर्क फ्रॉम होम मध्ये बऱ्याच जणांची अशी सवय आहे की सोफा वापरला जातोय किंवा बसण्याची पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. लॅपटॉप जवळ घेणं, पोटावर ठेवणं आणि काम करणं. तर यामुळे तुमचं पोश्चर बिघडतंय. स्पायनल कॉर्डचं एक अप्रोप्रिएट पोश्चर आहे, त्याच्यासाठी टेबल खुर्चीचा वापर करूनच काम करणं खूप गरजेचं आहे. आणि पाठदुखीचं कारण सगळ्यात महत्वाचं की प्रोलॉंग सिटिंग नंतर आपल्या मणक्याला पकडणारे जे पॅरास्पायनल मसल्स असतात, म्हणजे दोन्ही बाजूनं जे मसल्स असतात जे की स्पायनल कॉर्डला पकडून धरतात, त्यांचा वीकनेस वाढतोय. व्यायामाचा अभाव आणि सतत बसणं या कारणामुळे तो मसल वीक होतो आणि त्यामुळं हे पाठदुखीचं कारण वाढतंय. हे जर असंच चालू राहिलं किंवा दुर्लक्षित झालं तर 1-2-3 वर्षानंतर ते दुखणं वाढतंय. पाठीकडून खुब्याकडे सुद्धा कळ वाढायला सुरुवात होते, त्याला रॅडिक्युलोपॅथी म्हणतात. आणि याचं पुन्हा मग रूपांतर मणक्याची झीज होणं वगैरे याच्यामध्ये घडायला सुरुवात होते. घरकाम करणाऱ्या महिला बऱ्याच वेळेला जमिनीवर बसून काम करतात. दीर्घकाळ हे काम केल्यामुळं त्यांच्या गुडघेदुखीचा त्रास त्यांना संभवतो. बरोबर बरोबर. ऑस्टिओपोरोसिस म्हणून एक प्रकार आहे, महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. पुरुषांपेक्षा महिलांची जी लिगामेंटची ताकद आहे, बैठं काम जास्त करत असल्यामुळं किंवा घरगुती कामं सतत करत असल्यामुळं उठणं बसणं हे प्रमाण जास्त आहे. या दरम्यान हाडांची जर ठिसूळता त्याच्यामध्ये जास्त असेल तर गुडघ्यांची झीज लवकर होते. कॅल्शियमयुक्त आहार न खाणं किंवा वेळेचा अभाव राहणं किंवा अवेळी जेवण करणं ह्याची कारणं आहेत की हे ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण वाढतं. हाडं ठिसूळ झाली की त्यांची झीजही लवकर होते आणि त्यामुळे विकनेस येऊन मग आता जेव्हा जेव्हा तुम्ही गुडघ्यामध्ये पाय बेंड करून बसाल तेव्हा तेव्हा त्याची झीज वाढणार आहे आणि ती झीज वाढली की त्याचा मधला जो मेनिस्कस आहे, ती जी गादी आहे ती फाटून जाते आणि त्यामुळे गुडघेदुखीचा त्रास जास्त करून जाणवतो. मी या महिलांनी घरकाम करत असताना काय काळजी घ्यावी की ज्याच्यामुळे हा त्रास त्यांना होऊ नये? बैठं काम शक्यतो टाळावं. सतत मांडी घालून बसणं किंवा 2 पाय दुमडून बसणं हा जो काही प्रकार आहे तो टाळायला हवा. दुसरं एक मदतीची गोष्ट आहे ती म्हणजे व्यायाम करणं. अगदी आता असं नाहीये की पूर्णपणे स्क्वॉटिंग करा. पूर्ण बैठका जरी मारता येत नाहीयेत किंवा मारायच्या नाही तर कमीत कमी एखाद्या बेडवर किंवा खुर्चीवर किमान 20 ते 25 बैठका घरातल्या घरात तुम्हाला फक्त उठ बस करून सुद्धा मारता येतात. त्यानं तुमच्या गुडघ्याला पकडणारे जे लिगामेंट्स आहेत, म्हणजे हाफ स्क्वॉटिंग म्हणतो त्याला, तर ते लिगामेंट्सची ताकद आपण वाढवू शकतो जेणेकरून तुमची काम करण्याची कपॅसिटी वाढेल. आणि सगळ्यात महत्वाचं की जे काम एकदा उठ बस करून होणार आहे तर ते बाबा लिमिटेड करावं. समजा बरीचशीच कामं किचनमध्ये, आम्ही बऱ्याचशाच पेशंटना क्लिनिकमध्ये पण सांगतो की तुम्ही दिवसभराची कामं कशी करताय याच्याकडे लक्ष द्या. भाजी खुडायची आहे किंवा बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत, एकदा बसल्यानंतर तिथली कामं सगळी तिथंच आवरा आणि मग बाबा उभा राहून थोडं जे काही तुमचं काम आहे ते करा. किंवा प्रोलॉंग स्टँडिंगनं सुद्धा बऱ्याच वेळा त्रास होतो. तर
किचनमध्ये एखादी खुर्ची कायमस्वरूपी असावी, जेणेकरून थोडंसं काम झालं, अर्धा तास काम झाल्यानंतर बसता एक थोडंसं बसत उठत काम करणं खूप गरजेचं. त्यामुळे तुमच्या सांध्यावर पडणारं एक्सेसिव्ह प्रेशर आहे ते कमी होऊन जातं आणि त्रासही निवळून जाईल. सर, सांधेदुखी हे वजन वाढल्यामुळे सांधेदुखीचा त्रास बऱ्याच हो, वेळेला हो. होतो. पण मग वजन कमी केलं तर सांधेदुखी बरी होते? हो, नक्कीच. वाढलेल्या वजनाचा डायरेक्ट ताण जातो तो म्हणजे आपल्या जॉईंट्सला पकडून धरणाऱ्या लिगामेंट्सला. हम्म. आपले जॉईंट्स एकमेकाला कधीही चिकटलेले नसतात. हम्म. एकमेकावर ते खोबणीमध्ये ते बसलेले बसलेले. असतात. या जॉईंट्सना पकडण्यासाठी लिगामेंट्स आणि टेंडन्स हे आपल्या मसल्सचे एक छोटे भाऊ म्हणा, की जे त्या जॉईंट्सला पकडून धरतात. जेव्हा तुमचं वजन वाढणार आहे, प्रोलॉंग स्टँडिंग असेल तर गुडघ्यावर जाणारं प्रेशर आहे ते डायरेक्ट त्या लिगामेंट्सवर पडतं, हाडांवर नाही. आणि मग ते लिगामेंट्स कमकुवत होतात. साहजिक आहे ते दुखायला सुरुवात करणारच आहे. सर, नोकरी करणाऱ्या महिला ऑफिसमध्ये 8-8 तास 9-9 तास काम करतात. तिथून घरी आल्यानंतर पुन्हा आणखीन घरामध्ये उभं राहून किचन पुढं काम करणं असतं. तर या सगळ्यामुळं टाचदुखीचा किंवा व्हेन्सचा काही त्रास? हो, नक्कीच. सततचं काम असल्यामुळं 2 प्रकार आहेत. टाचदुखीला 2 कारणं आहेत. प्रोलॉंग स्टँडिंगमुळं किंवा चप्पल जर मोठी हिल्सची जर वापरण्यात येत असेल, तर त्यानं सुद्धा टाचेवर परिणाम होतो. त्याला प्लांटा फेशियाटिस म्हणतात. आणि दुसरं एक कारण आहे ते म्हणजे हाडाची होणारी वाढ. टाचेच्या भागाला, खालच्या भागाला एक हाडाची वाढ होते. त्याला आपण स्पर फॉर्मेशन म्हणतो. बऱ्याच वेळा त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. टाच दुखतीये, पण आतून ते स्पर फॉर्मेशन झाल्यामुळं ते कुरूप तयार होतं पायाला आणि मग एक स्टेज येते की तिथून ते ठसठसायला लागतं किंवा दुखायला लागतं. प्रोलॉंग स्टँडिंग हे सुद्धा त्याला कारण आहे. आपल्या पायाच्या पंजाला खाली प्लांटा फेशियाटिस नावाचा एक मसल आहे, जो प्रोलॉंग स्टँडिंगमुळे दुखावतो आणि त्यामुळे दुखणं वाढू शकतं. आणि राहिली गोष्ट व्हेरिकोज व्हेन्सची, तर सततचं उभं राहिल्यामुळं व्हेरिकोज व्हेन्स हा नक्कीच घडतो. व्हेरिकोज व्हेन्सची कारणं अशी आहेत की पायाचा आपला जो काफ मसल आहे तो आपलं दुसरं हृदय म्हणून ओळखलं जातो. आपल्या शरीरातलं डिऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे ते काफ रिजन मधून डायरेक्ट पंप होतं ते आपल्या हृदयामध्ये. ज्यावेळेस तुम्ही उभा राहत असता तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे या कामाला जास्तीची ताकद लागते आणि सतत हे एक्स्ट्राचं काम केल्यामुळं काफ मसल्स वीक होतात. त्यांच्या विकनेसमुळे पंपिंग ऍक्शन होतीये, पण त्याचं जे ब्लड फ्लो जो पूर्णपणे वर झाला पाहिजे तो कमकुवतपणा वाढायला लागतो आणि मग मसल्स लूज झाले की तिथं गठीळ व्हायला, त्या ज्या व्हेन्स आहेत आपल्या त्या गठीळ व्हायला सुरुवात होतात. गठीळ झालेल्या वाहिन्यांनाच आपण काय म्हणतो, व्हेरिकोज व्हेन्स. मग हे टाळायचं कसं? तर चालणं जर वाढवलं पेशंट्सनी, काफ रिजनची जर ताकद तुमची वाढलेली असेल तर काफ रिजन काफ चांगलं करेल आणि मसल स्ट्रॉंगली काम करत असतील तर व्हेरिकोज व्हेन्स होत नाहीत. बऱ्याच वेळा चालना फिरण्याच्या व्यायामाला पूर्णपणे दुर्लक्षित केलं जातं. जिमचा एक्सरसाइज केला म्हणजे व्यायाम झाला, पण तो एक्सरसाइज आहे तो पर्टिक्युलर मसल पुरता आहे. चालण्याचा व्यायाम सगळ्यात योग्य व्हेरिकोज व्हेन्ससाठी. कमीत कमी 45 मिनिटं चालणं फार गरजेचं. समजा एखाद्या पेशंटला फुगलेल्या नसा दिसू लागल्या, इन द सेन्स ते व्हेरिकोज व्हेन्स जर सुरू झालेलं असेल, तर सध्याच्या घडीला व्हेरिकोज व्हेन्सचे स्टॉकिंग्स मिळतात. उभा राहून ज्यावेळेस तुम्ही काम करणार आहात किंवा चालायला जाणार आहात त्यावेळेस व्हेरिकोज व्हेन्सचे जर स्टॉकिंग्स घातले तरी सुद्धा व्हेरिकोज व्हेन्सचं प्रमाण कमी व्हायला आपण नक्कीच मदत करू शकतो. बऱ्याच वेळेला महिला असं म्हणतात की मी दिवसभर एवढी काम करते की मला व्यायामाची वेगळी गरजच नाही, इतकं मला काम असतं. मग त्यांना खरं चालण्याची किंवा वेगळ्या व्यायामाची गरज नाही असं हो, वाटतं? नक्कीच गरज आहे. हा एक गैरसमज आहे की मी दिवसभर काम केलं म्हणजे मला व्यायामाची गरज नाही. हे थोडक्यात असं झालं की मी भरपूर गाडी चालवतोय, गाडीमध्ये मी पेट्रोल भरपूर टाकतोय, मग मला सर्व्हिसिंगची गरज नाही. तर हे असं नाही चालणार आहे. तुम्ही जर गाडीमध्ये फक्त पेट्रोल टाकत राहिला आणि गाडी चालवत राहिला, गाडीला जर सर्व्हिसिंग नाही झाली, तुमची गाडी आज नाही उद्या इंजिन काम काढणार आहे. सेम ॲज शरीरामध्ये तुम्ही आहार देताय म्हणजे तुमचं पेट्रोल आहे, तुम्ही काम करताय म्हणजे गाडी चालवताय, पण तुम्ही गाडीला तुमच्या शरीराला जर व्यायाम करून जर तुम्ही सर्व्हिसिंग नाही केली तर शरीर आज नाही उद्या थकणार आहे. तुमचे मसल्स, तुमचे लिगामेंट्स थकतात आणि मग 100% तुम्हाला ह्या व्याधी त्रास देणार आहे. त्याच्यामुळे व्यायाम हा हवाच आणि प्रत्येक प्रकारचा व्यायाम गरजेचा आहे. फक्त चालणं म्हणजे व्यायाम नाही किंवा फक्त वजनाचे व्यायाम करणं म्हणजे व्यायाम नाही. चारही बाजूनं म्हणजे कार्डिओ एक्सरसाइज करणं, थोडंसं वजनाचे व्यायाम करणं आणि चालणं, हे तिन्ही प्रकार तुम्ही इन्व्हॉल्व्ह करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक व्यायाम तितकाच महत्वाचा. पायाचे व्यायाम, पायाचे मसल्स करतात ते सेपरेटली करावे लागतील. हातासाठी किंवा शोल्डरसाठी किंवा चेस्ट रिजनसाठी सेपरेटली व्यायाम करावा लागेल. कुठला तरी तिन्ही प्रकारापैकी एकच व्यायाम केला म्हणजे सर्वांगीण व्यायाम झाला असं म्हणता येणार नाही.
आता नवीन युगामध्ये फिजिओथेरपीमध्ये बरेचसेच नवीन नवीन प्रकार आहेत. घरच्या घरी व्यायाम करता येईल असं त्याला वेटकप्स म्हणतात हम्म. किंवा 1-2 किलोचे छोटे छोटे डंबेल्सही आजकाल मार्केटमध्ये मिळतात. इव्हन आता थेरा ट्यूब म्हणून किंवा थेरा बँड म्हणून एक प्रकार आहे, जो घरामध्ये कुठेही खिडकीला वगैरे आपण थेरा बँड बांधून 5 ते 10 मिनिटांमध्ये अपर एक्स्ट्रीमिटीचा म्हणजे शोल्डर जॉईंटचा, एल्बोजचा, हम्म. रिस्ट जॉईंटचा एक्सरसाइज सहज होऊ शकतो. तर ते व्यायाम करणं फार गरजेचं. हे पूर्णपणे गैरसमज आहे की मी काम केलं म्हणजे माझा व्यायाम झाला. तुम्ही शरीराला वापरलं, हम्म. पण शरीर स्ट्रॉंग राहण्यासाठी तुम्ही व्यायाम करणं फार गरजेचं आहे. बरं. केलाच पाहिजे, त्याला दुसरा पर्याय कसलाही नाही. सर, 40 नंतरच्या महिलांना हाडाची घनता तपासणी किती फायदेशीर ठरू शकते? भरपूर. ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण आजकाल फार वाढलंय. आधीसारखं नॅचरल आहार आपला आता राहिलेला नाहीये. फास्ट फूड खाणं किंवा बैठी कामं करणं ह्यामुळं हाडांची घनता फार लवकर कमी येते. याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. हम्म. ठिसूळपणा वाढला की चालता फिरता सुद्धा हाड फ्रॅक्चर होऊ शकतं. हम्म. चुकून चालता चालता पडलं तरी बऱ्याचशाच महिलांमध्ये फ्रॅक्चर घडतंय. हो. तर त्याच्यासाठी तुम्ही वेळोवेळी स्वतःची तपासणी करून घेणं फार गरजेचं. कमी असेल तर वाढवायचं कसं ह्याच्याकडे लक्ष दिलं देत आहे. म्हणजे काही होण्याआधीच जर प्रिकॉशन घेतली तर तुमचा प्रश्न बराचसा सोपा होऊन जाईल. सर, बऱ्याच वेळेला असं होतं की वाढत्या वयामुळं ज्येष्ठ नागरिकांचं तोल जाऊन पडण्याचं प्रमाण हम्म. असतं. हम्म. घरामध्ये सुद्धा बाथरूम मध्ये पडला, इथं पडला, तिथं पडला, पाय घसरून पडला, पायरी उतरता उतरता पडला, तर मग फ्रॅक्चर होतं. हे टाळण्यासाठी काही ज्येष्ठ नागरिकांना व्यायाम आपल्याला देता येतील का? हो, थोडके थोडके व्यायाम असतात. म्हणजे घरातल्या घरात जसं मी आता मगाशीच म्हटलं की वेट कप्स म्हणा, हम्म. थेरा बँड्स म्हणा किंवा थेरा ट्यूब म्हणा, हे घरच्या घरी सहज अवेलेबल होण्यासारखं आहे. हम्म. छोटे छोटे सूक्ष्म व्यायाम जर आपण सांध्यांचे करत असो हम्म. तर सांध्यांना पकडणारे जे लिगामेंट्स आहेत ते स्ट्रॉंग राहतील हम्म. आणि इम्बॅलन्स होण्याचं प्रमाण नक्कीच कमी होतं. बऱ्याच वेळा 70-75 नंतर बाबा इम्बॅलन्सिंग होतंय असं जर हम्म. जाणवत असेल हम्म. तर पेशंटनी क्रचेसचा वापर करा. उदाहरणार्थ क्वाड्रिपॉड स्टिक मिळते हम्म. किंवा वॉकर मिळतो. तर अशा साधनांचा वापर केला तर पडण्याचं प्रमाण नक्कीच कमी करता येईल पेशंटचं. ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा स्पॉन्डिलायटिस किंवा मणक्याच्या जिजेचा त्रास असतो. हम्म. तर अशा वेळेला त्यांनी कडक पृष्ठभागावरती झोपावं का मऊ पृष्ठभागावर झोपावं? हे एक फार मोठी संकल्पना आहे की मी बऱ्याचच पेशंटचं बघतो की सर मी खाली झोपतो किंवा मी कडक पृष्ठभागावर झोपतो, पण याचा आणि आजाराचा कुठंच काही लागेबंध नाहीये. बरं. कारण विषय असा आहे की तुमच्या मणक्यांची झीज झाली. हम्म. वयोमानानुसार 40-45 नंतर कुठल्याही पेशंटला जर आपण पकडून एक्सरे किंवा MRI केला हम्म. तर झीज ही दिसतेच. मग ते नॅचरल प्रोसेस आहे. हम्म. त्याला मगाशी पण सांगितलं की कुठल्याही जॉईंटला पकडण्यासाठी काही लिगामेंट्स आहेत, मसल्स आहेत. हम्म. तुम्ही त्यांची स्ट्रेंथ मेंटेन केली तर तुम्हाला होणारा झीज तुम्हाला जास्त त्रास देणार नाही. हम्म. मग हा संबंध विषय राहतो हा स्पायनल कॉर्ड किंवा त्याच्यात पकडणारे लिगामेंट्स किंवा पॅरास्पायनल मसल्सची. तुमचे मसल्स वीक असतात. हम्म. एखाद्या दिवशी वजनाचं काम झालं की ते मसल्स सुजतात हम्म. आणि मग पॅरास्पायनल पेन तुम्हाला सुरुवात होतं किंवा हम्म. नी जॉईंट म्हणा. गुडघ्याची झीज झाल्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. मग जेव्हा मणक्याची झीज आहे किंवा गुडघ्याची झीज आहे अशा वेळेस शक्यतो पेशंटनी उंचीवर बसणं, उंचावर झोपणं हे फार गरजेचं. हम्म. आणि एक्झॅक्ट रफ सरफेस हवा म्हणून पेशंट खाली झोपतो, ते आणखी त्रासदायक आहे. त्याचा काहीही उपयोग होत नाही. तुम्ही कसल्या सरफेसवर झोपला यापेक्षा तुमचे मसल स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही काय काय प्रकारचे व्यायाम करता हम्म. हे फार महत्वाचं. त्याच्यामुळं ती संकल्पनाच फार चुकीची आहे की मी टाईट सरफेसवर किंवा असं काही झोपतो. म्हणजे त्याचा काहीच आधारच नाही. उंचावर बसणं, उंचावरच झोपणं आणि पायऱ्यांची चढ उतार कमी करणं. जसं जसं वय वाढत जाईल हम्म. तसं तसं ओव्हर स्ट्रेस वाल्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही जेवढ्या कमी कराल तेवढं तुमचं बचाव होईल आजारापासून. गुडघ्याचं प्रत्यारोपण करायचा सल्ला बऱ्याच वेळेस सिनियर सिटीजनना दिला जातो. ह्या आजारामध्ये किंवा ह्या त्रासामध्ये फिजिओथेरपीचा कसा उपयोग होऊ शकेल? गुडघ्यांची झीज प्रमाणाच्या बाहेर जेव्हा होते त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत गुडघ्यांच्या झीजेचे सुद्धा. प्रायमरी बेसिसवर गुडघ्याला आपण कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट करू शकतो. हम्म. गुडघे बाबा वाचावे, गुडघ्यांची झीज जास्त आहे तर बाबा गुडघ्यांना जे काही तुर्तास पेन होत आहे हम्म. ते बाय फिजिओथेरपी, इलेक्ट्रोथेरपी आपण गुडघ्यांचं दुखणं कमी करून स्टॅटिक एक्सरसाइजेस किंवा मांडीच्या स्नायूंचे काही व्यायाम प्रकार देतो जेणेकरून गुडघा दुखायचा बरा होतो. हम्म. पण एक फेज येते की गुडघ्याची झीज पूर्णपणे झालेली असते. हम्म. गुडघे अगदी एकमेकाला चिकटलेले असतात आणि गुडघ्यांच्या आतली गादी पूर्णपणे फाटून गेली. अशा वेळेस गुडघा बदलावाच लागतो. हम्म. गुडघा बदलल्यानंतर विदिन 1.5 मंथचा एक प्रोटोकॉल असतो बाय फिजिओथेरपी. याच्यामध्ये टाके काढेपर्यंत स्टॅटिक एक्सरसाइज केले जातात. हम्म. म्हणजे गुडघा न बेंड करता गुडघ्याच्या स्नायूंचे म्हणजे पटेलर टेंडन म्हणा, हॅम्स क्वाड्रिसेप्स यांचे फक्त नियमित व्यायाम घेतले जातात. टाके काढल्यानंतर नी बेंडिंग एक्सरसाइजेस सुरू करतो म्हणजे गुडघा दुमडावा
आधीच्या काळात 90 अंशाच्या कोनामध्येच दुमडणारे गुडघे असायचे, बट आता ऍडव्हान्स थोडंसं झालेलं आहे. अगदी 120 डिग्री पर्यंत आपला गुडघा नॉर्मली नी जॉईंट रिप्लेसमेंट नंतर दुमडू शकतो. तर ती रेंज मिळावी म्हणून फिजिओथेरपी काम करते. त्याच्यासाठी CPM कंटिन्युअस पॅसिव्ह मोशन म्हणून एक मशीन असते की ज्याचा वापर करून गुडघा स्लोली दुमडणं आणि सरळ करणं हा व्यायाम करवला जातो. गुडघे दुमडायचा व्यायाम व्यवस्थित झाल्यानंतर पुन्हा वॉकरचा वापर करून पेशंटला चालवणं फिरवणं करवलं जातं आणि एकदा हळूहळू वॉकर जमला की नंतर स्टिक्स दिली जातात. स्टिक क्लिअर झाली की पेशंट नॉर्मली चालू शकतो. पहिल्या 1.5 महिन्याच्या काळात फिजिओथेरपीनं आफ्टर नी जॉईंट रिप्लेसमेंट पेशंट पूर्णपणे स्वतंत्र आणि कोणाचाही आधार न घेता छान चालू शकतो, अगदी नॉर्मल. सर, ज्येष्ठ नागरिक बऱ्याच वेळेला चालण्याचा व्यायाम करतात किंवा सकाळी चालायला फिरायला बाहेर जातात. त्यासाठी जे पायामध्ये ते शूज किंवा चप्पल घालतात, तर ते काही विशिष्ट प्रकारचे असावेत का? ऍज अ डॉक्टर म्हणून मी सांगतो की असं काहीही नाहीये. चालणं फिरणं हे जास्त महत्वाचं. हा, फक्त एक आहे की जास्त रफ सोल असणारे म्हणजे कडक सोल असणारा शूज नसावा. सॉफ्ट स्पोर्ट शूज असेल तरी भरपूर झाला किंवा सँडल असेल तरी सुद्धा चालायला काही प्रॉब्लेम नाहीये. मेडिकेटेड चप्पल वगैरे निघाल्यात हा, तर ते मेडिकल चप्पल जी वापरतायत ती स्पर फॉर्मेशन साठी आहे. जसं मगाशी आपण विचार केला की टाचेचं जेव्हा हाड वाढतं तर ते हाड विशिष्ट आहे. स्पर फॉर्मेशन आहे, ते तुम्हाला टोचतं म्हणून तुम्हाला ते चप्पल सॉफ्ट वापराय, नाही ते इतर वेळेस ती काहीच गरजेची नाही. सर, थोडस तुम्ही आता स्पोर्ट्स इंजुरी मध्ये पण तुमचा अभ्यास आहे, तुम्ही काम करताय. खेळाडूंमध्ये खेळाडूंनाच हा जो त्रास होतो, खेळताना दुखापती होतात त्याचा, तर अशी म्हणजे असा काही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी खेळण्यापूर्वी काही वॉर्मअप, काही एक्सरसाइज फार गरजेचं आहे. प्रत्येक स्पोर्ट्स पर्सननी एक्सरसाइज करणं हे फार गरजेचं आहे. फक्त खेळ खेळणं, बऱ्याच वेळा आता पोलीस भरतीसाठी वगैरे मुलं उतरत आहेत, रोज 8-8, 10-10 किलोमीटर धावतात, पण त्याच्यानंतर स्ट्रेचिंग करायचं आहे किंवा धावायच्या आधी थोडंसं रोप स्किपिंग करणं किंवा थोडासा एक्सरसाइज करणं. वॉर्मअप जर नाही झाला तर तुमचा स्ट्रेंथ तयार नसते, तुमचे मसल्स तयार नसतात. अशा वेळेस तुमच्या लिगामेंटला इंजुरी 100% होऊ शकते. डायरेक्ट खेळ सुरुवात नाहीच करा. कुठलाही खेळ खेळण्याच्या आधी, इवन वीकली कुठलाही स्पोर्ट्स खेळताना वीक मधून एक दिवस तुम्हाला रेस्ट घेणं आणि लिगामेंट्सची किंवा मसल्सचा स्ट्रेंथनिंग करणं खूप गरजेचं आहे. स्पोर्ट्स खेळाडूंमध्ये बघितलं सुद्धा की ते फुटबॉल खेळत असतील किंवा हॉकी खेळत असतील किंवा क्रिकेटमध्ये सुद्धा तर इंजुरी झाली तर लगेच तो एक येतो, त्याच्यावरती स्प्रे मारतो आणि तो परत खेळायला लागतो. आपल्या खासगी जीवनात सुद्धा आपण बघतो की खेळाडू अशा पद्धतीनं पेन किलर घेतात आणि त्यांचा खेळ परत सुरू करतात. नंतर त्या त्यांच्या त्या दुखण्याकडे लक्ष दिलं जात नाही पेन किलर घेतल्यामुळे. याचा दीर्घकालीन काय परिणाम? हो, नक्कीच. तुम्हाला जर आजार तात्पुरता असेल, पेन किलर घ्यायला कधीही आमच्याकडून नाही, पण पेन किलर 1 किंवा 2 दिवस. एखाद्या ठिकाणी जर इंजुरी असेल तर 2 दिवस वाट बघा. 2 दिवसापेक्षा जर ते पेन परसिस्टंट असेल, एक स्पोर्ट्समन म्हणून तुम्ही लहानपणापासून तो गेम खेळत असता, तुम्ही एक त्या स्टेजला आलाय की तुम्हाला तो गेम खेळायला एक स्वायत्तता मिळालेली आहे आणि मग अशा वेळेस तुम्ही इंजुरीकडे दुर्लक्ष करणं फार चुकीचं. इंजुरी 2 किंवा 3 दिवसापेक्षा जास्त परसिस्टंट असेल, स्वेलिंग असेल, रेडनेस असेल किंवा काळा निळा जर तो भाग पडलेला असेल तर टेस्ट करून घेणं फार गरजेचं. याच्यामध्ये तुमचे लिगामेंट्स जर कुठं फाटलेले असतील तर त्याचेही 3 प्रकार आहेत, ग्रेड 1, ग्रेड 2 आणि ग्रेड 3. ग्रेड 1 मध्ये फक्त हेअरलाईन फ्रॅक्चर असतं, ग्रेड 2 मध्ये तुमचं पार्शियल टिअर असतं जे पण कॉन्झर्वेटिव्हली करू शकतो, ग्रेड 3 इन द सेन्स पूर्णपणे तुटून 2 भाग झालेले आहेत. अशा वेळेस ते सर्जिकली रिपेअर करून त्याला रिहॅब करणं फार गरजेचं. तुम्ही जर ते तसंच ताणत राहिला तर उरलेल्या लिगामेंट्सवर किंवा जो अर्धा फाटलाय तोही लिगामेंट पूर्ण फाटून जाईल. तुमची इंजुरी बळावली तर मग तुम्हाला ते खेळण्यावर परिणाम 100% देईल. त्याच्यामुळं कमीत कमी स्पोर्ट्समननी तरी दुखण्याकडे दुर्लक्ष करणं फार चुकीचं. 1-2 दिवस पेन किलर खाऊन ठीक आहे, पण 2 दिवसापेक्षा जर पेन जास्त असेल तर पहिल्यांदा टेस्ट करून घ्या, काय झालंय ते बघा आणि मग त्याच्यानुसार ट्रीटमेंट करून मार्गी लावून घेणं गरजेचं. स्टिरॉइड पण खेळाडू घेतात, त्याचाही काही परिणाम संभव? फार स्टिरॉइडचे सध्याच्या घडीला फार विपरीत परिणाम दिसून येतात. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणून एक आजार आहे ज्याच्यामध्ये हाडांची पूर्णपणे नुकसानी होऊन जाते, ठिसूळ होऊन जातात.
अवॅस्क्युलर निक्रोसिस स्टेरॉइडचा अतिवापर केल्यामुळे होतं. बऱ्याच वेळा हिप जॉईंटमध्ये पेन सुरू होतं अशा पेशंटला, आणि मग जेव्हा चेक करतो तेव्हा तिथल्या भागाला म्हणजे हाडाला जो रक्तपुरवठा प्रोव्हाइड होतोय तो पूर्णपणे बंद होऊन जातो आणि ते हाड सुकायला सुरुवात होतं. चालता फिरता सुद्धा हे अशा प्रकारचे हाडं मोडू शकतात. अवॅस्क्युलर निक्रोसिस हा सगळ्यात वाईट परिणाम होतो. त्याचप्रमाणे स्टेरॉइडचा परिणाम किडनीवर सुद्धा होतोय. त्याच्यामुळं शक्यतो स्टेरॉइड्स टाळावेच. स्टेरॉइडची गरज नक्कीच नाहीये. सर, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया या व्यतिरिक्त फिजिओथेरपीचा हाडाच्या आजारामध्ये किती महत्वाची भूमिका आहे असं तुम्हाला वाटतं? गेल्या 10 वर्षामध्ये फिजिओथेरपी आता इतकी ऍडव्हान्स झाली आहे की किरकोळ आजार असू देत, पाठ दुखू देत किंवा स्प्रेन असेल म्हणजे पाय मुरगळणं असेल किंवा अगदी स्पायनल कॉर्ड इंजुरी पर्यंत सुद्धा, स्पायनल कॉर्डला डिजनरेशन आहे, गुडघ्यांची झीज झालेली आहे, असे पेशंट सुद्धा फिजिओथेरपी चांगल्या पद्धतीने ट्रीट करते. मेडिकेशन्स न देता ज्या लिगामेंट्सला किंवा ज्या मसल्सला प्रॉब्लेम आहे त्याच्यावर ट्रीटमेंट करून आपण पेशंटचं ऑपरेशनही टाळू शकतो. आणि पेन किलर तर नाहीच नाही, पेन किलरची गरज लागतच नाही. फिजिओथेरपीचा बराचसाच पार्ट असा आहे जे तुमचं दुखणं कमी करायला मदत करतं. एकदा दुखणं कमी केल्यानंतर तुम्हाला ठराविक व्यायाम प्रकार दिले जातात. नियमित व्यायाम करून तो जर मसल तुम्ही स्ट्रेंथफुल ठेवला तर पुन्हा तो आजार उद्भवतही नाही. त्याच्यामुळे रिसेंटली गेल्या 8-10 वर्षामध्ये फिजिओथेरपी आता इतकं प्रगत झालंय की अगदी मणका जरी तिरका असेल तो सुद्धा सरळ करण्याची ताकद आता फिजिओथेरपीमध्ये आहे आणि पेशंट खूप चांगल्या पद्धतीनं मेंटेन राहू शकतो, आजारापासून लांब राहू शकतो. फक्त पेशंटची कन्सिस्टन्सी फार महत्वाची. बऱ्याच वेळा पेशंट बरं झाल्यानंतर बाबा आता व्यायामाची गरज नाही, तर हा प्रकार चालणार नाही. तुम्ही एकदा बरे झाले त्याच्यानंतर सांगितलेले जे काही सूक्ष्म व्यायाम आहेत ते नियमित करत राहणं, आणि त्याचाही काही प्रकार आहेत. पॅसिव्ह एक्सरसाइज, ऍक्टिव्ह एक्सरसाइज आणि ऍक्टिव्ह रेजिस्टेड एक्सरसाइज. सुरुवातीला जेव्हा पेशंटला काहीच जमत नाही तेव्हा फिजिओथेरपिस्ट मदत करतात, त्याला पॅसिव्ह एक्सरसाइज म्हणतात. पेशंटला स्वतः येऊ लागलं की पेशंटला स्वतः करायला आपण अलाव करतो, त्याला ऍक्टिव्ह एक्सरसाइज म्हणतात. आणि तेही छान जमायला लागलं की मग थोडेसे वजनाचे व्यायाम, रेझिस्टंट बँड्सचा वापर करून किंवा वेट कप्स वापरून आपण पेशंटला व्यायाम करायला सांगतो. पेशंटनी जर चांगले व्यायाम करत राहिले तर पेशंट नक्कीच आजारापासून लांब राहू शकतात. दुखणं हे पूर्णपणे बंद होऊ शकतं. सांधेदुखीमध्ये किंवा हाडांच्या आजारामध्ये बऱ्याच वेळेला मालिश, घरगुती उपाय म्हणून मालिश करायचा सल्ला देतात किंवा मालिश केलं जातं. अशा कुठली स्टेज आहे की ज्या वेळेला आपण घरगुती उपाय न करता तज्ञाचा सल्ला घ्या? 1-2 दिवस कुठलाही आजार, समजा चालता चालता पाय मुरगळला आहे तर 1-2 दिवस ठीक आहे, पण प्रमाणाच्या बाहेर तुम्ही जेव्हा मालिश करताय ते फक्त सुपरफिशियल लेअरला काम करेल. तुमच्या डीप मसल्सला तर ते काहीच काम करत नाहीये. 2-4 दिवसांपेक्षा जास्त त्रास होत असेल किंवा एखादा लिगामेंट किंवा तुमच्या जॉईंटला काळं निळं दिसू लागलंय, पायाला फारशी सूज असेल, तर अशा वेळेस घरगुती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं. याच्यामध्ये गरम पाण्यानं शेकायचं का बर्फानं शेकतात? ज्या वेळेला शेकतात त्यावेळेला वातावरणानुसार. तुम्ही उन्हाळ्यामध्ये असाल तर बर्फानं शेका आणि थंडी असेल तर गरम पाण्याच्या पिशवीने शेकू शकता. या हाडांच्या किंवा सांध्यांच्या दुखण्यामध्ये बऱ्याच वेळेला काही समज असतात, काही गैरसमज असतात. मला वाटतं की आता हे गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. काही गैरसमज माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला सांगतो डॉक्टर. साधे किंवा हाडाचं दुखणं असेल तर मालिश केल्यानं रक्तप्रवाह वाढतो आणि आराम मिळतो असं एक समज आहे. आता तो नेमकं काय सांगत? नाही, चुकीचं आहे ते, कारण तसं होऊ शकत नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे मॉलिश केल्यानं फक्त सुपरफिशियल लेअरला काम होतंय, ते डीप मसल्सवर काम करत नाही. ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी मुवमेंट्स गरजेचे आहेत, त्याचा मॉलिशचा काही फायदा होणार नाही. खुबा किंवा गुडघ्याचं ऑपरेशन होतं तर त्या ऑपरेशन मध्ये असा एक समज आहे की नको कायमचा जायबंद होशील तू, कशाला उगाच चांगला हिंडतो फिरतोस. हा समज आहे का गैरसमज आहे, काय? नाही, हे चांगलं आहे. डिजनरेशन जेव्हा होतंय वयाच्या 60-65 नंतर, नी जॉईंटची म्हणा किंवा हिप जॉईंटची म्हणा, खूप सारी झीज झालेली असेल तर त्यावेळेस रिप्लेसमेंट हे सगळ्यात प्रभावी उपचार आहे. गुडघ्याचे जर प्रत्यारोपण केलं, रिप्लेसमेंट झाली, त्याच्यानंतर महिन्याभरानंतर माणूस पूर्ण लहान मुलासारखा हवा तेवढा चालू फिरू शकतो. मग इतक्या सोप्या पद्धतीने जर गुडघा बदलता येण्यासारखा आहे, आणि आताचं प्रगत तंत्रज्ञान झालं, अगदी रोबोटिक सुद्धा नी जॉईंट रिप्लेसमेंट करता येते, त्याचा शरीराला कुठंही अपाय नाही किंवा जायबंदी पेशंट होत नाही. बऱ्याच वेळा पेशंट ऑपरेशन करतात पण फिजिओथेरपीकडे दुर्लक्ष करतात, इन द सेन्स ते एक्सरसाइजकडे दुर्लक्ष करतात.
ज्यावेळेस गुडघा बदलला जातो त्याच्यावर एक पटेलर टेंडन म्हणून आहे, हम्म. तर तो टाईट होऊन जातो. पेशंटला वाटतं की माझा गुडघा टाईट झाला, तर पेशंटचा गुडघा तर बदललेला आहे, त्याची रेंज नॉर्मल आहे. टाईट काय झालंय तर त्याचा पटेलर टेंडन म्हणा किंवा साईडचे मसल्स, तुम्ही मसल्स पुन्हा लेंथफुल करा, तुमचा प्रश्न मिटून जातोय. गुडघा बदलणं खूप सोपं आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे. जे आयुष्य तुम्ही रिस्ट्रिक्टेड जगताय, म्हणजे गुडघा दुखतोय म्हणून पायऱ्या चढ उतार थांबतं किंवा लांबचा प्रवास थांबतो, चालणं फिरणं बंद होतं. एक्झॅक्ट याच्या उलट होतंय की गुडघा बदलल्यानंतर माझे कित्येक पेशंटचं वजन उतरलंय, हम्म. 8-8, 10-10 किलो वजन उतरतं, कारण चालणं फिरणं चालणं वाढतंय, वाढलं. लाईफस्टाईल हॅपी होते. आणि त्याचा परिणाम तर बिलकुल नाही, म्हणजे तुम्हाला त्रास तर कधीच होत नाही. 1-1.5 महिना बरं होईपर्यंत, म्हणजे नॉर्मल चालता येईपर्यंत त्रास होतो, ते जेन्युइनली प्रत्येकालाच आहे. पण गुडघेदुखीचा कायमस्वरूपी त्रास मिटून जातो आणि नॉर्मल लाईफस्टाईल जगणं सोपं होतं. म्हणजे हॅपीली तुम्ही 80-85 जर जगू शकत असाल तर नी जॉईंट रिप्लेसमेंट कधीही प्रभावी आहे, काहीच हरकत नाही करायला. सर असा एक गैरसमज आहे की म्हणजे तो गैरसमज आहे का समज आहे मला माहित नाही, तुम्ही ते तुमच्याकडून मला क्लिअर करून घ्यायचं की आंबट पदार्थ खाल्ल्यामुळं हम्म. स्नायूदुखीचा त्रास वाढतो. हम्म. हम्म. लिंबू किंवा दही म्हणा, हा. तर तो- असं असं काय आहे? रिमेटर आर्थरायटिस मध्ये ते शक्य आहे. हम्म. ज्या पेशंटला रिमेटर आर्थरायटिस आहे, हम्म. रक्ताचा जो आर्थरायटिस म्हणतात, हम्म. तो जर ज्याला असेल त्याच्यासाठी हे खाण्यापिण्याचे रिस्ट्रिक्शन्स असतात. बाकीच्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे नॉर्मल माणसाला आंबट खाणं वगैरे खूप सोयीस्कर आहे, त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. आर्थरायटिस मध्ये मात्र खाण्यापिण्याचे रिस्ट्रिक्शन्स असतात आणि ते पाळायलाच हवे. आपण घेत असलेल्या अन्नाचा आणि सांधेदुखीचा काही थेट संबंध आहे का? हा, म्हणू शकतो आपण, कारण तुम्ही जर कॅल्शियमयुक्त आहार नाहीच घेतला तर हाडांची ठिसूळता वाढते. हम्म. शरीरामधलं जर कॅल्शियमचं प्रमाण कमी असेल तर हाडं ठिसूळ होतात आणि त्याच्यामुळे झीज होऊन तुम्हाला सांधेदुखी नक्कीच होऊ शकते. आपल्या रोजच्या आहारामध्ये त्या दृष्टीनं काय डाएट? कॅल्शियमयुक्त आहार आहे. व्हेजिटेरियन असाल तर दूध, पनीर हे आहेत तुम्हाला ऑप्शन, आणि नॉनव्हेज मध्ये मीठ आहे, अंडी आहेत, हे सोर्सेस चांगले आहेत. कॅल्शियमयुक्त आहार खूप गरजेचा आहे. दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर करणं खूप गरजेचं. कंबर किंवा पाठदुखी असेल तर बेड रेस्ट घेतली पाहिजे असा एक गैरसमज आहे. हम्म. पूर्वी असा सल्ला दिला जायचा की दुखत असेल तर हालचाल करू नका, फारशा आराम करा. पण आता ऍक्टिव्ह रिकव्हरीवर भर दिला जातो. नेमकं सर योग्य पद्धत कुठली आहे? दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर बेटर. बट जसं तुम्ही म्हणताय की ऍक्टिव्ह रिकव्हरी योग्य आहे, तर हालचाली केल्यामुळे रक्तपुरवठा वाढतोय. ज्या काही भागामध्ये दुखतोय त्या भागामध्ये रक्तपुरवठा जर वाढला तर तो मसल नरिश होतो आणि दुखायचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळे हालचाली होणं गरजेचं. फक्त डिपेंड आहे की काय प्रकारचा आजार आहे. मेजर इंजुरीज असतील, मेजर प्रॉब्लेम्स असतील तर अशा वेळेस बेड रेस्ट दिलेली योग्य. पण किरकोळ जर काही दुखत असेल तर हालचाली करून ते पूर्णपणे दुखणं बरं करणं शक्य आहे. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही सर मगासपासून आमच्या मनातल्या शंकांना समाधान देतात. अजून काही शंका लोकांच्या मध्ये खूप आहेत. रॅपिड फायर राऊंड आपण आता घेतोय, त्याचं उत्तर मला तुमच्याकडून थोडक्यात एका शब्दात जर दिलं तर लोकांना ते कळून जाईल आणि त्यांच्या पण मनातल्या शंका दूर होतील. सर तुम्हाला असं मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की सकाळचं ऊन घ्यावं का संध्याकाळचं ऊन घ्यावं? सकाळचं. व्हिटॅमिन डी ला काय उत्तम आहे? दूध. हाडांच्या आरोग्यासाठी असा व्यायाम कुठला आहे की जो सर्वांना करता येईल? चालणे. सतत सांधेदुखी असेल तर शेकावं की बर्फ लावावं? ते वातावरणानुसार. थंडी असेल तर तुम्ही गरम पाण्याच्या पिशवीनं शेकू शकता, उन्हाळा असेल तर बर्फ लावा. कॅल्शियम टॅब्लेट डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं योग्य आहे का? पूर्णपणे अयोग्य. सकाळी उठल्यावर टाच जमिनीला टेकवताना होणाऱ्या वेदना कशाचं लक्षण असू शकतं? टाचदुखीला 2 कारणं आहेत. एक म्हणजे स्पर फॉर्मेशन आणि दुसरं म्हणजे फेशियाटिस. जिम मध्ये वजन उचलताना मणक्याला जर इजा होऊ शकते का? हो, 100%. तुम्हाला पट्टा वापरणं फार गरजेचं कमरेचा. सर चालणं उत्तम की धावणं? चालणं. हाय हिल्स किंवा चुकीच्या चपलांमुळे काही त्रास होऊ शकतो का? हो, नक्कीच. टाचेवर त्याचा विपरीत परिणाम नक्कीच होतो. सेरेब्रल पार्सी या आजाराबद्दल अलीकडे खूप ऐकायला मिळतं. नेमका हा आजार काय आहे? याचं का जी लक्षणं दिसतात ती कशी ओळखायची? सेरेब्रल पाल्सी हा शक्यतो लहान मुलांमध्ये आढळतो
लहान जन्माच्या वेळेस जर बाळ गुदमरलं हम्म. किंवा लहानपणी जर बाळाला काचेमध्ये ठेवावं लागलं, त्याला हम्म. कावीळ वगैरे झाली, तर अशा वेळेस मुलांची बौद्धिक आणि शारीरिक वाढ खुंटावते. याला आपण सेरेब्रल पाल्सी असे म्हणतो. या आजारामध्ये मुलांचे हात आणि पायाचे सांधे जे आहेत ते आखडले जातात आणि त्यामुळे त्यांना चालणं फिरणं किंवा त्यांची जी वयोमानानुसार होणारी जी वाढ आहे त्याच्यामध्ये डिले होतो. त्याला आपण डिलेड माइलस्टोन सुद्धा म्हणतो. म्हणजे बाळ रांगायला थोडंसं डिले होतं किंवा चालणं फिरणं बाळाचं मंदावतं. यालाच आपण सेरेब्रल पाल्सी असं अच्छा, हा आजार बरा होऊ शकतो. हो, सेरेब्रल पाल्सी इन द सेन्स याच्यामध्ये मुलाच्या चालण्या फिरण्यावर लिमिटेशन्स आलेले असतात. तर त्याचा नियमित व्यायाम करून समजा मुलगा पहिल्या 5-6 महिन्यातच समजलं की याला बाबा चालायला वगैरे त्रास होतोय आणि तेव्हाच जर फिजिओथेरपी सुरू केली, नियमित व्यायाम करून मुलाचे जे काही मागे पडलेली पावलं आहेत, म्हणजे तो थोडासा लेट बाबा रांगतोय किंवा लेट उभा राहतोय, तर त्याच्यावर काम करून मुलाला चालतं फिरणं करणं फिजिओथेरपीने नक्कीच शक्य आहे. आजारामध्ये त्याच्या प्रकारानुसार काही थेरपी आहेत. हो, त्याचे 2-3 प्रकार आहेत. एक हेमिप्लेजिक आहे, एक डायप्लेजिक आहे आणि क्वाड्रिप्लेजिक आहे. डायप्लेजिक म्हणजे फक्त पाय 2 इन्व्हॉल्व आहेत. क्वाड्रिप्लेजिक मध्ये दोन्ही हात आणि दोन्ही पाय असतात आणि हेमिप्लेजिक मध्ये फक्त एक हात आणि एक पाय इन्व्हॉल्व असतो. याच्यामध्ये मुलाच्या पायाला किंवा हाताला जो काही कडकपणा आहे, लिगामेंट्स आणि त्याचे जे टेंडन्स आहेत ते टाईट होतात. त्या टाईटनेसमुळे मुलाला चालणं फिरणं रिस्ट्रिक्टेड होतं किंवा त्याला ते जमत नसतं. थोडंसं ऍडव्हान्स ट्रीटमेंट्स आता रिसेंटली सुरू आहेत की हे टेंडन रिलीज केले जातात. बरेचसे डॉक्टर आहेत जे ह्या टेंडन्सला रिलीज करून देतात बाय सर्जिकली. आता आधीच्या काळात टाके पडायचं असं एखादं ऑपरेशन करायला, पण आता तेही लागत नाही. बाय निडल ते रिलीज केलं जातं. टेंडनला थोडंसं रिलीज करून त्याच्यानंतर 3 आठवड्यांसाठी प्लास्टर टाकलं जातं. 3 आठवड्यानंतर प्लास्टर काढून झाल्यानंतर जो काही टेंडन्स किंवा लिगामेंट त्याचे जे रिस्ट्रिक्टेड आहेत ते लांब झाल्यामुळं मुलाला चालवणं फिरवणं आमच्यासाठी सोपं होऊन जातं. ज्या प्रकारामध्ये फक्त व्यायाम करून 1.5-2 वर्ष लागायचे फिजिओथेरपीनं मुलांना चालायला फिरायला तयार करायला, त्यापेक्षा आफ्टर ऑपरेटिव्ह विदिन 3 वीक्स पेशंट उभा राहायला सुरुवात होतो आणि त्याच्यानंतर 5 ते 6 महिन्यामध्ये मुलगा पूर्णपणे नॉर्मल चालायला फिरायला सोपं होतं पद्धतीनं. फिजिओथेरपीचे त्याच्यामध्ये बरेचसेच प्रकार आहेत, जसं मॅट्रिक्स आहे, गिगर आहे. ट्रेडमिलवर मुलाला गेट ट्रेनिंग करवली जाते, रेग्युलर स्ट्रेचिंग्स घेतले जातात आणि मग नियमित व्यायाम करून मुलाला चालायचं कसं हेही शिकवलं जातं आणि मुलं पूर्णपणे बरी होतात. सेरेब्रल पाल्सी आता क्युरेबल आहे. आधीच्या काळात 2-2, 3-3 वर्ष जायची एका मुलाला ट्रीट करायला, पण आता हे 6 महिने 8 महिन्यातही सेरेब्रल पाल्सी चांगल्या प्रकारे मुलाला चालणं फिरणं होऊ शकतं या आजारात. हा जो उपचार आहे हा म्हणजे त्याचं काही विशिष्ट वय आहे असं की या वयात असेल तर तो ते हाडाची पूर्णपणे वाढ होईपर्यंत आपण त्याच्या आत करायला करायला पाहिजे. म्हणजे बाळ अगदी 6 महिन्याचं असल्यापासून 14 ते 16 वर्षाच्या मुलापर्यंत आपण हे करू शकतो. एकदा 16 वर्षानंतर मुलांच्या हाडाची वाढ झालेली असते, उंची वाढलेली असते, वजन वाढलेलं असतं. अशा वेळेस रिकव्हरी थोडंसं अवघड होऊन जाते. स्टील थोडंसं जर काही करेक्शन्स असतील तर ते आपण करू शकतो. पण तसं ट्रीटमेंटचं योग्य वय म्हटलं तर वयाच्या 6 महिन्यापासून अगदी 14 ते 16 वर्षा वयापर्यंत आपण सेरेब्रल पाल्सी पूर्णपणे क्युअर करू शकतो. ही जी बाळ आहेत ही गुदमरल्यामुळं हे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत आपण असं म्हटलं. म्हणजे एका बाजूला शारीरिक त्यांच्यात थोडासा दोष असतो आणि थोडासा बौद्धिक पण दोष असतो. ती थोडीशी स्लो असतात किंवा पाठीमागे असतात नॉर्मल मुलापेक्षा. या हालचाली शारीरिकतेमुळे आहे का मानसिकतेमुळे आहे? नाही, याच्यामध्ये जो डिलेड माइलस्टोन्स हा प्रकार आहे तो जो काही आहे तो लिगामेंट किंवा टेंडन्सच्या टाइटनेसमुळे आहे. अच्छा. हालचालींवर लिमिटेशन्स येत आहे ते त्याच्या लिगामेंट्स किंवा टेंडन्सच्या कडकपणामुळे. त्याचा आणि बौद्धिक क्षमतेचा काही एक. अच्छा, कारण असा समज होतो की त्यामुळं ॲबनॉर्मल हालचाली होत आहेत. हा, त्याच्यामध्ये प्रकार आहेत. डाऊन सिंड्रोम म्हणून आजार आहे ज्याच्यामध्ये त्याचं समज कमी असते किंवा मतिमंदत्व म्हणून एक प्रकार आहे की त्याच्यामध्ये त्याची बौद्धिक क्षमता कमी आहे. पण सेरेब्रल पाल्सीमध्ये अशी बरीचशीच मुलं आहेत जी बुद्धीनं खूप तल्लख आहे. बऱ्याच वेळा कमरेपासून मुलगा हाताचा वापर छान करतोय, बोलतोय, शाळेत छान मार्क्स पाडतोय, पण केवळ दोन्ही पाय कडक असल्यामुळे त्याला चालणं फिरणं होत नाही. किंवा बऱ्याच वेळा लहान मुलं डब्ल्यू सिटिंग करतात, 2 पाय पालथे घालून लहानपणी बसतात आणि त्यामुळे त्यांचे पाय डिफॉर्म होतात. त्याला व्हॅरस किंवा व्हॅल्गस डिफॉर्मिटी म्हणतात, म्हणजे पाय वाकडा होणं आतल्या बाजूला किंवा बाहेरच्या बाजूला. अशा मुलांमध्ये ह्या ट्रीटमेंट करून पूर्णपणे रिकव्हरी शक्य आहे. हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ट्रीटमेंट उपलब्ध आहे? हो हो, त्यासाठी पुण्या मुंबईला जायला पाहिजे काय? नाही, आता सध्या गेल्या 4 वर्षांपासून
पासून आपण सातारामध्ये हे सगळ्या फिजिओथेरपीच्या ट्रीटमेंट्स किंवा टोटल रिहॅब प्रोग्राम आपण इथं सेट करतोय. डॉक्टर साताऱ्यामध्ये येतात, इथंच ऑपरेशन करवलं जातं आणि त्याच्यानंतर 6 महिने 8 महिने जे काही रिहॅबिलिटेशनसाठी लागणार आहे त्या सगळ्या सोयी आपण आपल्या क्लिनिकमध्ये अवेलेबल करून दिल्यात आणि आतापर्यंत कमीत कमी 70 ते 80 मुलांचे ऑपरेशन्स आणि त्याच्यानंतर त्यांचं रिहॅब सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण क्लिनिकमध्ये अच्छा, वा. करवलेलं. त्या मुलाचं पुढचं आयुष्यच हा पूर्णपणे बदलून जातं. म्हणजे जातं. जो मुलगा एका ठिकाणी बसून होता हम्म. किंवा ज्या मुलीला 3 पावलं टाकणं सुद्धा जमत नव्हतं, हम्म. तर ती मुलं किंवा ती मुली आता फार छान चालतात, अगदी छान चालणं फिरणं आणि त्यांचा कॉन्फिडन्स वेगळा होतो. बऱ्याच वेळा पॅरेंट्स काय करतात की मी माझ्या मुलासाठी सगळं करेन, हम्म. पण ते 15-16 वर्षापर्यंत ठीक आहे, पण 15-16 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन फिरणं शक्य नाहीये. हम्म. त्याच्यामुळे अशा मुलांना जेवढ्या लवकर ट्रीटमेंट करून जेवढं ते लवकर त्यांच्या 2 पायावर चालू फिरू शकतील ते त्यांच्यासाठी आणि पूर्ण फॅमिली खुश होते. एखादा मुलगा जर आपल्या फॅमिलीमध्ये असा असेल तर तो एकटाच नाही तर टोटल फॅमिली डिस्टर्ब असते. हम्म. आई बाबा म्हणा, आजी आजोबा म्हणा, त्याचे भावंड म्हणा, कारण त्या एका मुलाची सगळ्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी पडलेली असते. हम्म. पण तोच जर मुलगा चालायला फिरायला लागला तर याच्यापेक्षा मोठं सुखच नाही सगळ्या खरंय फॅमिलीत. खरंय. हे अर्धांगवायूचा जो आजार आहे त्याच्यामध्ये फिजिओथेरपीची भूमिका किती महत्वाची सर वाटते तुम्हाला? सध्याच्या युगामध्ये आम्ही पॅरालिसिस जर आयसीयू मध्ये जरी पेशंट आहे हम्म. तर पहिल्या 2-3 दिवसानंतर अगदी आयसीयू पासून फिजिओथेरपी काम करते. हम्म. पॅरालिसिस हा तसं म्हटलं तर आजार आहे हा ब्रेन रिलेटेड आहे. मेंदूमध्ये रक्तस्राव होणं किंवा क्लॉट होणं किंवा हम्म. मेंदूला इजा होणं आणि त्याच्यामुळं हाताची किंवा पायाची ताकद कमी होते, याला आपण पॅरालिसिस हम्म. म्हणतो. बऱ्याच वेळा अशी संकल्पना असते की पॅरालिसिस झालाय म्हणून हात आणि पाय वाकडा झालाय, हम्म. पण ही संकल्पना चुकीची आहे. पॅरालिसिस झाल्यानंतर हाताची आणि पायाची फक्त ताकद कमी होते. हम्म. ती ताकद जर माघारी येईपर्यंत किंवा ती ताकद वाढवणे म्हणजे फिजिओथेरपी. हम्म. पेशंटला आयसीयू पासून जर फिजिओथेरपी सुरू केली तर पेशंटचा हात आणि पाय वाकडा होतच नाही. गेल्या काही वर्षामध्ये आम्ही हे ऑब्झर्व केलंय की पेशंटला जर तुम्ही डे 3 पासून फिजिओथेरपी सुरू केली तर पेशंट जेव्हा बाहेर पडतोय तेव्हाच पेशंट वॉकरला धरून बाहेर येणं शक्य होतं, कारण त्या दरम्यान पेशंटच्या पायाची आणि हाताची ताकद वाढू लागते. त्या दरम्यान हाताचा पायाचा कडकपणा वाढलेला नसतो आणि पेशंट चालू फिरू शकतो. हम्म. पॅरालिसिस नंतर 2-2, 3-3 महिने पेशंटकडे दुर्लक्ष होतं, म्हणजे मेडिकेशन्स करणं, खूप साऱ्या डॉक्टर्सकडे धावाधाव करणं, यांच्याकडे दाखवूया त्याच्याकडे दाखवूयात, पण ह्या सगळ्या दरम्यान फिजिओथेरपी पूर्णपणे दुर्लक्षित जर झाली हम्म. तर हाताला आणि पायाच्या सांध्यांना कडकपणा येतो आणि मग 2-3 महिन्यानंतर जेव्हा तुम्ही फिजिओथेरपी सुरू करता हम्म. तेव्हा सगळ्यात मोठा फिजिओथेरपीचा रोल राहतो की पहिला तो कडकपणा घालवूया आणि मग पेशंटला उभं करून मग चालायला सुरुवात करू. अर्ली ट्रीटमेंट जर सुरू केली तर पेशंटचा कडकपणा नसल्यामुळं सुरुवातच करताना एक्सरसाइज खूप सोप्या पद्धतीनं करता येतात, ताकद भरभर रिगेन होते. माझं असं म्हणणं आहे की पेशंटला पहिल्या 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी जर तुम्ही फिजिओथेरपी सुरू केली हम्म. तर पॅरालिसिस झाल्यापासून पहिल्या 4 ते 6 महिन्यामध्ये पेशंट नॉर्मली चालू शकतो. बऱ्याच वेळा असं असतं की वर्ष 2-2 वर्ष निघून जातात, पेशंटमध्ये कडकपणा वाढलेला असतो, पेशंट चालत नाहीत किंवा अगदी टोजवर येतात किंवा हातामध्ये पूर्णपणे वाकडेपणा आलेला असतो. हम्म. अशा वेळेस आपण एक मॅट्रिक्स रिदमिक थेरपी म्हणून ट्रीटमेंट आहे, ते केल्यानं पेशंटचा सांध्यातला कडकपणा मोकळा होतो आणि त्याच्यानंतर त्याला गिगर म्हणून एक ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये रोबोटिकली पेशंटला एक्सरसाइज करवले जातात, ट्रेडमिलवर घेऊन गेट ट्रेनिंग करवता येते आणि अशा बरेचसेच आता फिजिओथेरपीमध्ये रोबोटिक्स फार इन्व्हॉल्व्ह झालंय. हम्म. AI जनरेशन आहे, रोबोटिक्स नवीन नवीन मशीन्स येतात. तर बऱ्याच ठिकाणी असं आहे की पेशंटला समजा हातपाय हलवता येत नाहीये तर हाताला रोबोटिक मशीन लावून सुद्धा आपण त्याचे व्यायाम घेतो. बोटांची हालचाल वाढवणं किंवा अँकल पंप म्हणून एक मशीन असते, त्याच्यामध्ये पाय फक्त ठेवला आणि बटन दाबलं तरी पायाची हालचाल आपोआप होऊन जाते. हम्म. या सगळ्याचा वापर करून पेशंटचा कडकपणा नाहीसा करणं आणि पुन्हा त्यांना त्यांचं लाईफस्टाईल सोपं करून नॉर्मली चालता फिरता यावं म्हणून आपण त्यांना ट्रेन करू शकतो. पॅरालिसिस मध्ये फिजिओथेरपीचा रोल फार मोठा आहे. एका बाजूने जिथं पेशंट क्रॉनिक फेज मध्ये जेव्हा जातोय, हम्म. म्हणजे खूप दिवस झाले पॅरालिसिस होऊन आणि पेशंट झोपू नये, तर त्या पेशंटला उठवण्यासाठी फिजिओथेरपीचा रोल फार मोठा आहे. पुन्हा एकदा सांगतो की पॅरालिसिस नंतर डे 3, डे 4 पासून जर फिजिओथेरपी केली तर पेशंट खूप लवकर रिकव्हर होतो हम्म. आणि समजा नाही बाबा झालं आमच्याकडून किंवा दुर्लक्ष झालं, 3-4 महिन्यानंतर जेव्हा तुम्ही फिजिओथेरपी कराल तेव्हा कंटिन्युअस बेसिसवर करणं गरजेचं. 2-4 महिने केलं आणि पुन्हा दुर्लक्ष केलं असं करून चालणार नाही. दिवसभरात सतत व्यायाम करून घेणं, काही स्टिम्युलेशन्स लावणं आणि योग्य पद्धतीने ट्रीटमेंट करून पॅरालिसिस पूर्णपणे बरा होऊ शकतो. पॅरालिसिसचा पेशंट अडकून राहत नाही किंवा हातापायाचा सांधेकडपणा राहतच नाही, तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. हाडांचं दुखणं टाळता यावं किंवा हाडांचं दुखणं पुन्हा पुन्हा उद्भवू नये हम्म. म्हणून तुम्ही
काय सल्ला द्याल? योग्य पद्धतीनं आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित व्यायाम करत राहणं गरजेचं. तुमच्या ऍक्टिव्हिटीजकडे लक्ष द्या. लिमिटेशन्स काय आहेत, काय काय करायचं आहे, काय काय नाही करायचं याच्याकडे लक्ष द्या. बऱ्याच वेळा डिजनरेशन होतंय, झीज झाली तरी पण पेशंटचा हट्ट असतो की मला मांडीच घालायची आहे, तर हे नाही करायचंय. ज्यावेळेस तुम्हाला लिमिटेशन्स दिलेले आहेत, गुडघ्यांची झीज असेल तर बाबा मांडी घालण्याचं टाळावं, पायऱ्या चढ उतार करायचं टाळावं, धावपळ करायची टाळावी, तर ते गरजेचं आहे. स्पायनल कॉर्ड इंजुरीज मध्ये किंवा स्पायनल कॉर्डचं डिजनरेशन असेल तर अशा वेळेस बाबा वाकून वजन उचलता येणार नाहीये, पाठीवर काही ओझं घेता येणार नाहीये किंवा पायऱ्या जास्त चढ उतार करता येणार नाही, तर ह्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे. योग्य पद्धतीनं सल्ला जर फॉलो केला तर तुम्ही आजारही बरा करू शकता आणि आजारापासून दूरही राहू शकता. खूप छान सर. मंडळी, डॉक्टर मनोज कुमार कांबळे सरांनी आज आपल्याला खूप एक चांगला मंत्र दिलाय आणि तो मंत्र असा आहे की तुम्ही जर वेळेमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर पुढच्या शस्त्रक्रिया किंवा पुढच्या गुंतागुंत हे तुम्ही टाळू शकता. आणि आपण हा धडा कायम लक्षात ठेवूया. कांबळे सर, तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये, म्हणजे बिझी शेड्यूल हे फक्त नुसतं बोलण्यापुरतं किंवा औपचारिकता नाहीये. मी मगासपासून बघतोय की तुमचा फोनचा व्हायब्रेटरवरती तो क्लिनिक म्हणून वाचतोय आणि तिथून पेशंट तुमची वाट बघतोय. तासात 1.5 तासामध्ये संपणारा हा विषय नाहीये. नक्की कांबळे सर तुमच्या बरोबर पुन्हा एकदा आपल्या पाटील की पॉडकास्टच्या प्रेक्षकांच्या मनामधल्या शंका घेऊन पुन्हा एकदा आपण कधीतरी या ठिकाणी या स्टुडिओमध्ये भेटूया. तुम्ही आम्हाला वेळ दिला, खूप खूप धन्यवाद सर. सर, बेकीज बेकरी हे आपल्या या पॉडकास्टचे स्पॉन्सर आहेत. त्यांच्याकडून आपल्यासाठी एक छोटीशी भेट. थँक्यू. येस सर. सत्तेपेक्षा सत्याचा ध्यास म्हणजे पाटील की सेवा ही मनातील आस म्हणजे पाटील की ही पाटील की